आणि वळूया महत्त्वाच्या बातमीकडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते. आरोपींना मदत करणारे पोलिसांच्या ताब्यात. डॉक्टर संभाजी वायबसे पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून चौकशी सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते. आरोपींना मदत करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपींना मदत करणारे संतोष देशमुख प्रकरणातले आरोपींना मदत करणारे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. उद्धव, नेमकी काय घटना आहे, कोण ताब्यात आलेत आणि आता काय त्यांच्याकडून माहिती मिळू शकते? जे फरार 3 आरोपी आहेत, सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असेल आणि कृष्ण आंधळे असेल, या तिघांना मदत करणाऱ्यांचे जे आहे ते आता चौकशी सुरू झालेली आहे. तिघ जणांना ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर देखील असल्याची माहिती जी आहे ते पोलीस सूत्रांनी दिली आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या फरार आरोपींना गाड्या पुरवण्याचं देखील या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ते पोलीस माहिती घेत आहेत. मात्र आता चौकशी सध्या सुरू झाली आहे आणि जवळपास अजून 2 घंटे त्यांची चौकशी होणार आहे असं देखील आपले पोलीस मित्रांनी. हे सगळे कुठे मिळाले, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि आता नेमकं कधीपर्यंत ही सगळी चौकशी होईल आणि याच्यातली जी माहिती आहे ती आपल्याला कधीपर्यंत मिळू शकेल? 2 घंटे साधारणपणे यांची चौकशी अजून होणार आहे आणि 2 घंट्यानंतर नेमकं चौकशीतून काय पुढे आलं, कशा पद्धतीची माहिती जी आहे ती CID कडे आलेली आहे, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. उद्धव, हे सगळे कोण आहेत? कारण आता संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच्यानंतर त्या हत्येतला मुख्य आरोपी आणि अजून 3 आरोपी फरार आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनाच या संपूर्ण हत्ये प्रकरणाचा आता याच्यामध्ये नेमकं काय घडणार आणि सगळ्या आरोपींना कधीपर्यंत शिक्षा होणार याची सगळ्याची चर्चा सुरू आहे सध्या. मात्र आता हे जे सगळे मिळालेली लोक आहेत यांच्याकडून कोणत्या पद्धतीची माहिती उपलब्ध होऊ शकते असं वाटतंय? सर, ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की हे जे आरोपी फरार होत होते त्यावेळेस यांना गाड्या पुरवण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांचे फोन जे आहेत ते यांना दिल्याचं देखील पोलीस मित्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या फोनच्या द्वारे हे कायम त्यांच्या संपर्कात होते. ते स्वतःचे फोन नसल्यामुळे पोलिसांना यांच्यापर्यंत पोहोचायला अत्यंत प्रयत्न करावा लागते, महत्वाचे प्रयत्न करावे लागत होते. मात्र आता निष्पन्न झाले की या सगळ्या लोकांनी त्यांना जे आहे ते मदत केलेली आहे. मात्र मदत खरंच यांनी केलेली आहे का, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता पोलीस करतात. 2 घंट्यानंतर संपूर्ण चित्र जे आहे ते पुढे येणार आहे. उद्धव, या प्रकरणातली आणखीन एक महत्वाची बाजू आपल्याला जर आपण बघितली तर या संपूर्ण प्रकरणाचा असलेला राजकीय कनेक्ट. आता हा राजकीय कनेक्ट कशा पद्धतीनं समोर येईल की नाही, तो खरेच आहे की नाही, असे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीची माणसं यांच्या माध्यमातून या कनेक्टपर्यंत, पॉलिटिकल कनेक्ट आपण ज्याला म्हणतो, तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे का? हे तेवढ्या पद्धतीनं जी मिळालेली लोक आहेत त्यांच्याकडून माहिती पोलीस घेऊ शकतील का? या संदर्भात काही माहिती मिळते का? नाही, याच्यामध्ये हे जे ताब्यात घेतलेले लोक आहेत हे त्या मित्र परिवारामधले आहेत. आरोपी जे आहेत, 3 आरोपी फरार आहेत, त्यांच्या मित्र परिवारामधले आहेत. यांचे दैनंदिन संबंध जे आहेत ते फरार आरोपींसोबत होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये हे आरोपी कुठं आहेत आणि कुठून कुठं गेले या सगळ्या संदर्भामधली इत्थंभूत माहिती जी आहे ते पोलीस सध्या घेत आहेत. मात्र या आरोपी हे जे लोक सध्या ताब्यात आहेत यांचं राजकीय कनेक्शन नाहीये. काही व्यावसायिक आहेत, काही ऊसतोडीचं काम करणारे देखील लोक याच्यामध्ये. ठीक आहे उद्धव, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी धन्यवाद. मात्र आपण या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष केंद्रित करून राहा. आपण या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या वारंवार आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.